हजार लोकांचा प्रॉब्लेम सिटी कल्याण पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या तिसऱ्या पुलाची आज पाहणी केली। कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा तिसरा पूल जो आहे हा वालधुनीला लगत या ब्रिजचं काम आपण पाहत आहे की मोठ्या गतीने सुरू आहे। हा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर जो वळसा घालून कल्याण पूर्व किंवा कल्याण पश्चिमेला जावं लागत होतं, ट्रॅफिकमध्ये लोकांना वाट बघायला लागत होती, हे पूर्णपणे ह्या पूल झाल्यानंतर कंट्रोलमध्ये येईल। मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना दिलासा जो आहे या कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील लोकांना मिळेल। त्याचबरोबर हा वालधुनीचा एलिव्हेटेड फ्लायओव्हर हा डायरेक्ट चक्की नाक्यापर्यंत जाऊन थेट तिकडे चक्की नाक्याला लँड होणार आहे। तर एक मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा लोकांना त्या ठिकाणी देखील मिळेल। आणि दुसऱ्या साईडला उल्हासनगरला श्रीराम चौक जे आहे तिथपर्यंत जो आहे हा फ्लायओव्हर त्या ठिकाणी जाणार आहे। तर मला वाटतं एक मोठा दिलासा या कामाने, या ब्रिजने कल्याण पूर्व आणि पश्चिमच्या लोकांना होईल। हजार लोकांचा प्रॉब्लेम सिटी कल्याण पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या तिसऱ्या पुलाची आज पाहणी केली। कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा तिसरा पूल जो आहे हा वालधुनीला लगत या ब्रिजचं काम आपण पाहत आहे की मोठ्या गतीने सुरू आहे। हा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर जो वळसा घालून कल्याण पूर्व किंवा कल्याण पश्चिमेला जावं लागत होतं, ट्रॅफिकमध्ये लोकांना वाट बघायला लागत होती, हे पूर्णपणे ह्या पूल झाल्यानंतर कंट्रोलमध्ये येईल। मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना दिलासा जो आहे या कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील लोकांना मिळेल। त्याचबरोबर हा वालधुनीचा एलिव्हेटेड फ्लायओव्हर हा डायरेक्ट चक्की नाक्यापर्यंत जाऊन थेट तिकडे चक्की नाक्याला लँड होणार आहे। तर एक मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा लोकांना त्या ठिकाणी देखील मिळेल। आणि दुसऱ्या साईडला उल्हासनगरला